जसे जिम रोहन यांनी सांगितले होते, आपल्याला दोन गोष्टींपैकी एकाचा त्रास सहन करावा लागतो, सातत्याचा वेदना किंवा पश्चात्तापाचा वेदना. तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल? तुमचे पर्याय ठरवतील की तुम्ही भविष्यात काय होणार आहात. बहुतेक लोक नकळत पश्चात्ताप किंवा निराशेचा वेदना निवडतात, कारण ते सातत्य ठेवत नाहीत आणि आपल्या ध्येयांपासून लवकरच हात सोडतात. ते नेहमीच सोपा मार्ग शोधतात. जसे डॅनियल वॉशिंग्टन यांनी सांगितले आहे, यशाच्या मार्गावरची ध्येये शिस्त आणि सातत्याशिवाय साध्य होऊ शकत नाहीत. महत्वाकांक्षा ही यशाचा मार्ग आहे, पण सातत्य हेच ते वाहन आहे ज्यातून तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचता. ध्येय आणि साध्य यांच्यामध्ये सातत्य असते. सातत्य हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाचे एक मुख्य घटक आहे. सातत्याशिवाय टिकून राहणारे यश मिळू शकत नाही. सातत्याचा अभाव असेल तर यशाचाही अभाव असतो. ध्येय सातत्याशिवाय साध्य होऊ शकत नाहीत. सातत्याशिवाय स्वप्ने कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत. सातत्याशिवाय महानता मिळू शकत नाही. जसे नेपोलियन हिल म्हणाले आहेत, संयम, चिकाटी आणि मेहनत हे यशासाठीचे अजय मिश्रण आहे. यश म्हणजे एक मोठी गोष्ट करणे किंवा एक मोठे पाऊल उचलणे एवढेच नाही. तुम्ही वारंवार केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीच अखेरीस अचानक मिळणाऱ्या यशाकडे घेऊन जातात. तुम्ही थांबता कामा नये असे ठरवले पाहिजे. यशाच्या प्रवासात तुमचा दृष्टिकोन असा असावा, काय झाले तरी तुम्ही पुढे जात राहिले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही सातत्य राखले पाहिजे. तुमच्या स्वप्नात सातत्य ठेवा, तुमच्या ध्येयात सातत्य ठेवा. बहुतेक लोक म्हणतात, मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला पण काहीच झाले नाही. पण मी म्हणेन, बहुतेक लोक प्रत्यक्षात काय करतात? ते पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जिमला जातात. ते त्यांचं पहिलं पुस्तक वाचायला सुरुवात करतात. कधी कधी ते काही पाने वाचतात, पण काही दिवसांनी ते सोडतात, कारण त्यांना लगेच परिणाम दिसला नाही म्हणून त्यांनी प्रयत्न थांबवले. जवळजवळ प्रत्येक जण आपल्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर काम करायला सुरुवात करतो, पण फार थोडे लोक सातत्याने काम करत राहतात. जवळजवळ प्रत्येक जण आपल्या स्वप्नाच्या दारावर एकदा तरी टकटक करतो, पण त्यातील काहीच लोक त्या दारावर पुन्हा टकटक करतात. कारण बहुतेक लोक त्या दारात कुणी उघडण्याची संधी मिळण्याआधीच पळून जातात. पण जर तुम्ही सातत्याने आणि अखंडपणे टकटक करत राहिलात तर शेवटी ते दार नक्कीच उघडेल. म्हणून आज मी तुम्हाला सातत्याच्या शक्तीबद्दल 5 धडे सांगणार आहे. 5 कारणे जी सांगतात की तुम्ही तुमची ध्येय आणि स्वप्ने साध्य करण्यासाठी सातत्य राखलेच पाहिजे. पहिले कारण, आजचा त्रास उद्याची अभिमान. काही लोकांना वाटते की मजबूत असणे म्हणजे कधीच वेदना जाणवणे, पण प्रत्यक्षात सर्वात मजबूत लोक ते आहेत जे वेदना जाणवतात, समजून घेतात, स्वीकारतात आणि तरीही पुढे जातात. आपण कधीतरी एकदाच जे करतो ते आपले जीवन वाचवत नाही. आपण जे सातत्याने करतो तेच आपले जीवन घडवते. बहुतेक लोक वेदनांमुळेच हार मानतात. बहुतेक लोक सातत्याने काम करण्यात अपयशी ठरतात कारण त्यांना वेदना होतात. पण वेदना तात्पुरत्या असतात आणि शेवटी त्या कमी होतात. म्हणून जेव्हा कधी तुम्हाला वेदना जाणवतात किंवा हार मानायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे, प्रश्न असा आहे, मी माझ्या भविष्यात हवे असलेले परिणाम मिळवण्यासाठी आज बलिदान द्यायला तयार आहे का? तुमचे उत्तर काय, होय की नाही? हे हो म्हणण्याचं धैर्य ठेवण्याबद्दल आहे. जेव्हा हार मानायची वाटते तेव्हा असं धैर्य बाळगण्याबद्दल आहे की मी माझ्या भविष्यासाठी बलिदान द्यायला तयार आहे. तात्पुरत्या सुखाच्या जाळ्यात अडकू नका जे तुम्हाला दीर्घकालीन वेदना देते. त्याऐवजी अशी तात्पुरती वेदना निवडा जी तुम्हाला दीर्घकालीन यश देते. या जगात कुणीही मोठ्या उंचीवर पोहोचले नाही जोपर्यंत त्यांनी सातत्य दाखवले नाही. या पृथ्वीवर कुणीही मोठ्या शिखरावर पोहोचले नाही जोपर्यंत त्यांच्यात मोठं सातत्य नव्हतं. जर तुम्ही आज चांगल्या उद्यासाठी बलिदान द्यायला तयार नसाल तर उद्या तुम्हाला कधीच अभिमान वाटणार नाही. वेदना नाही तर यश नाही. सातत्य नसेल तर यशही नाही. या तात्पुरत्या वेदनेमुळे कदाचित तुम्हाला आता सोडून द्यावंसं वाटेल, पण एकदा हार मानल्यानंतर आरशात पाहताना तुम्ही स्वतःला काय सांगाल? लोक विचारतात, तुम्ही कोण आहात असं विचारल्यावर काय सांगाल? तुम्ही आयुष्यात काय केलं तेव्हा कसं वाटेल? लक्षात ठेवा, आरशात पाहून हे मी घडवलं असं म्हणण्यासारखी दुसरी कोणतीही भावना श्रेष्ठ नाही. हे मी निर्माण केलं, यासाठी मी त्याग केला, यासाठी मी मेहनत केली.
अभिमान आहे, कधीही हार मानू नका. वेदनांसमोर झुकू नका. वेदना तुमच्यापेक्षा मोठ्या नाहीत, तुम्ही त्यापेक्षा जास्त मजबूत आहात. सोप्या मार्गाची निवड करू नका. तो मार्ग निवडला तर भविष्यात आयुष्य कठीण होईल. दररोजच्या छोट्या निवडींमध्येच सगळं दडलं आहे. सातत्य राखण्याची निवड करा. आज मजबूत रहा म्हणजे उद्या अभिमानाने उभे राहू शकाल. आज मजबूत रहा म्हणजे उद्या आणखी मजबूत व्हाल. आज सातत्य ठेवा म्हणजे उद्या अभिमान बाळगता येईल. आज सातत्य ठेवा म्हणजे उद्या तुम्ही अधिक मजबूत व्हाल. दुसरं म्हणजे तुम्ही का सुरुवात केली हे लक्षात ठेवा. हार मानणे हे अपयशी लोकांचा सर्वात सामान्य निर्णय असतो. बहुतांश लोक काही दिवस मेहनत केल्यानंतर सोडून देतात, कारण त्यांना काहीच परिणाम दिसत नाही. आणि परिणाम दिसत नाहीत कारण त्यांनी सातत्याने काम केलं नाही. हे हार मानतात कारण त्यांचं सातत्य टिकवण्याचं बळ खूपच कमी असतं. तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही वेदना सहन करून किंवा वेदनेवर विजय मिळवून सातत्य ठेवायलाच हवं. जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते तेव्हा लक्षात ठेवा, वेदना तात्पुरत्या असतात, महानता मात्र कायमची टिकते. हार मानावीशी वाटली, आठवा का सुरुवात केली. वेदना सहन करा, मात करा, थांबू नका, प्रगतीसाठी प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात काहीही घडलं तरी तुम्ही वेदना पार करू शकता. ज्या संघर्षाला तुम्ही सामोरे जाता त्यात बदल घडवू शकता. ज्यांनी तुम्ही अपयशी व्हाल असं म्हटलं त्यांना आठवा आणि त्याचं इंधन ज्वालेला द्या. आज कदाचित तुम्ही खाली असाल पण तुम्ही पूर्वीसारखे नाही. तिसरी गोष्ट, प्रेरणा कायम राहत नाही म्हणून सातत्य ठेवायलाच हवं. तुम्ही नेहमी प्रेरित असणार नाही म्हणून सातत्य कसं ठेवायचं शिकायलाच हवं. प्रेरणा फार काळ टिकत नाही. प्रेरित लोक आणि सातत्य ठेवणारे लोक यात फरक असतो. प्रेरित लोक कधीतरी कुठेतरी हार मानतात, पण सातत्य ठेवणारे लोक कधीच हार मानत नाही. कारण सातत्य ठेवणारे लोक नेहमी अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करतात. ते शेवटापासून सुरुवात करतात आणि जिथे आहेत तिथून तिथे कसे पोहोचायचे हे शोधतात. पण प्रेरित लोक जिथे आहेत तिथे आणि किती कठीण आहे यावर लक्ष केंद्रित करतात. आता हे किती कठीण आहे म्हणून ते विचार करतात की आजच सगळं करावं. ते नेहमी सगळं पटकन व्हावं अशी अपेक्षा करतात आणि कधीतरी प्रेरणा कमी होते, ते हार मानतात. म्हणून सातत्य ठेवा. मोठ्या गोष्टींना वेळ लागतो, सातत्याचं सामर्थ्य दाखवा. एपिक्ट्यूटर म्हणाले, मोठी गोष्ट अचानक होत नाही. जॅक डॅनियल म्हणाले, प्रत्येक मौल्यवान गोष्टीसाठी वेळ लागतो. रातोरात यश मिळत नाही. चौथं, एक दिवस एका वेळी. सतत पुढे जात राहणं हे यशस्वी लोकांचं सर्वात शक्तिशाली वृत्त आहे. टिम पियरलेस यांच्या एका वाक्याने मी प्रेरित झालो आहे. दिवसागणिक, एक दिवस एका वेळी, मी जवळ येत जाईन. पावलोपावली, एक पाऊल एका वेळी, मी जवळ येत जाईन. निवडीने, एक निवड एका वेळी, मी अधिक चांगला होईल. यशस्वी लोक सातत्याने काम करतात. ते पावलोपावली पुढे जातात. ते विचारांच्या ओझ्याखाली दबून जात नाहीत. ते स्वतःवर असा ताण घेत नाहीत की आज खूप काम करावं लागेल. त्यांना एक गोष्ट माहीत असते, आज एक छोट पाऊल टाकायचं. फक्त एक छोट पाऊल आणि असं वाटू द्या की हे मी घडवलं आहे, मी हे केले आहे, हे मी निर्माण केलं आहे. जेव्हा तुमच्याकडे एखादं मोठं आणि कठीण काम असतं, कदाचित जवळजवळ अशक्य वाटणारं, जर तुम्ही दररोज थोडं काम करत राहिलात तर अचानक ते काम आपोआप पूर्ण होईल. जसं व्हिन्सेंट व्हान गॉग म्हणाले होते, मोठ्या गोष्टी अचानक होत नाही तर छोट्या गोष्टी एकत्र आल्याने घडतात. जसं रॉबर्ट कॉलियर म्हणाले, यश म्हणजे लहान प्रयत्नांची बेरीज जी रोज पुन्हा केली जाते. क्रमांक 5, दररोज 2 मिनिटे. 2 मिनिटांची किंवा छोट्या पावलांची ताकद कमी लेखू नका. दररोजच्या 2 मिनिटांनी तुमच्यासाठी काय बदलू शकतं याची तुम्हाला कल्पना नाही. माहिती आहे का, जवळजवळ प्रत्येक जण आपल्या ध्येयांसाठी कृती करायला तयार असतो. त्यांना वाटतं मोठं पाऊल घ्यावं लागेल, जास्त वेळ लागेल. यांना वाटतं की आजच जास्तीत जास्त किंवा सगळं काही करून टाकू, पर दुसऱ्या दिवशी ते येणं थांबवतात. दररोज 2 मिनिटे कोणतीही कृती करणे 2 तासांच्या प्रशिक्षणापेक्षा कठीण असते. दररोज 2 मिनिटांची कृती तुमच्याकडून एक गोष्ट मागते, सत्पणा. सर्वात जलद प्रगती करायची असेल तर मोठी उडी घ्यायची गरज नाही. फक्त लहान पावल घ्या आणि ती दररोज 2 मिनिटे चालू ठेवा. पाहूया आयुष्यात काय घडतं. या व्हिडिओसाठी पाहिल्याबद्दल मनापासून आभार. जर खरंच असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा.
तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच घंटीचं चित्र दाबून नोटिफिकेशन्स पण चालू करा, म्हणजे आमची नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच कळेल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन मजेदार गोष्टीसोबत. तोपर्यंत टाटा.